वरी लिंग आहे, त्याच्या चारी बाजूनी पाणी आहे. ते पाणी अजूनही तिथं स्थित आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ते पाणी आता सध्या आहे. हो आहे सध्या पाणी आपलं पण येतं. जर काही गावात संकट येत असत तर रात्री पूर्ण पाणी जाते. जुनी किल्लारी कुठं आहे? तिथं ते म्हणले भूकंप ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस एक मंदिर होतं, त्या मंदिराला काहीच झालं नव्हतं. ते मंदिर बघायचं आम्हाला. कुठं आहे? कुठलं नाव काय मंदिराचं? त्या निळकंठेश्वराचं. मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात, आणि लातूर जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आणि त्याच्यात ती किल्लारी म्हणजे संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडं त्यावेळेस लागलं होतं, ज्यावेळेस आमचा जन्म देखील नसेल. मात्र 1993ला ही किल्लारी, आता आपण त्या ठिकाणी जात आहोत की कशा पद्धतीने या नवीन डिजिटल युगातल्या या मुलांना, या युवकांना, या नवीन पिढीला माहिती आहे का की भूकंपाचा काय विषय होता. आता असं म्हणणं आहे की इथं एक मंदिर होतं आणि त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार. तिथं मंदिर होतं महादेवाचं अवतार म्हणजे निळकंठेश्वर भगवान यांचं मंदिर आहे. तिथं अनेक चमत्कार असं सांगतात ग्रामस्थ. मग त्या मंदिराचा देखील आता चमत्कार आपण पाहणार आहोत. बरं, मग आता तिथं गेल्यानंतर संपूर्ण माहिती देखील तुम्हाला मी देणारच आहे. पण तोपर्यंत 1993ला ज्यावेळेस हजारो लोकांना आपले प्राण या ठिकाणी गमावले, हजारो लोकांचे प्राण या किल्लारी भूकंपामध्ये गेलेले होते, यांचा सगळा संपूर्ण इतिहास आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. काय नाव आपलं? किती वर्षापासून तुमचे पूर्वज आणि तुम्ही किती वर्षापासून इतिहास आहे तुम्ही या ठिकाणी म्हणजे पुजारी याचं काम निभावतात? खूप वर्षापूर्वी आमच्या पूर्वजापासून आम्ही पूजा करतात. किती पिढ्या गेल्या असतील अंदाज? भरपूर. म्हणजे तुम्हीच या ठिकाणी बरोबर उगम झाला, स्वयंभूली आपला पण वरी आली तेव्हापासून अंदाजे किती वर्ष सांगता येईल का? नाही सांगता येईल. पण ठीक आहे. असं म्हणजे आम्ही मंदिराच्या बाहेर ज्यावेळेस होतो त्यावेळेस ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस 1993ला भूकंप झाला त्यावेळेस संपूर्ण गाव पडलं किल्लारी, पण या मंदिराला धक्का लागलेला नाही. याच्याबद्दल थोडक्यात काय सांगता? मंदिर पहिलं छोटंसं होतं. बरं. छोटंसं ते मंदिराला काहीच धक्का लागला नाही, पूर्ण गाव पडलं, पण तो मंदिराचा एकही दगड खाली पडला नाही. आणि आता इथं कशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे निळकंठेश्वराचं मंदिर आहे, भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे जे मंदिर आहे निळकंठेश्वरचं, हे लिंग आहे स्वयंभू लिंग आहे. ही जमिनीतून आपलं पण आले नंतर अजून सकाळी पूर्ण पाणी येतं. म्हणजे हे महत्त्वाचा एक विषय आहे. हा, देवाचा महत्त्व विषय म्हणजे तेच आहे. इथं यात्रा वगैरे काय असते का? हो, श्रावण महिन्यामध्ये 11 दिवस यात्रा भरते. कशा पद्धतीने भाविकांचा प्रतिसाद इथं कसा येतो? भरपूर प्रमाणामध्ये. बरं, मग आता भूकंप ज्यावेळेस झाला त्यावेळेस हे मंदिर होतं, त्यावेळेस अशी चर्चा आम्ही बाहेर ऐकली, त्यावेळेस मंदिराला काही झालेलं नाही, मग ते पाणी आम्हाला पाहायला मिळेल का? काय पाण्याचा चमत्कार असेल थोडक्यात दाखवू शकता का? पाहू शकता खाली उकळ्या मारते ते पाणी, उकळ्या मारते. श्रवणाच्यमे प्रत्यक्षमे ओम नित्याच्यमे प्रत्यक्षमे ओम ईशाच्यमे ओम संकेत्याय नमः ओम रुद्राय नमः ओम निदाय नमः वृद्धाय नमः वृद्धाय नमः प्रज्ञाय नमः रुद्राय नमः भाग्याय नमः नमोद्याय नमः रुद्राय नमः कितीही पाणी झाला याच्यामध्ये मिक्स होणार नाही, त्या गतीने वापस फेकणार. नमः नमः ओम विद्यंतरे नमः ओम निदाताय नमः
अभ्याय च नमो प्रतिष्ठाय च नमो प्रायाय च नमो